सोलापूर येथील स्वागतनगर रोडवरील कृष्णानगरातील सख्ख्या भावाच्या घरात राहायला असलेल्या वृद्ध पती पत्नीचा शनिवारी मध्यरात्री तोंड दाबून खून केला। ही घटना रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास उघडकीस आली। महादेव नरसप्पा मंचाळ वय 65 व त्यांची पत्नी रंगम्मा महादेव मंचाळ वय 60 अशी खून झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ आनंद मंचाळ यांनी MIDC पोलिसांत फिर्याद दिली आहे। महादेव मंचाळ हे BSNL मध्ये नोकरीला होते। प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काही वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती। सध्या ते भावाच्या घरात राहायला होते। त्यांना मुलबाळ नसल्याने घरात दोघेच पती पत्नी राहत होते। शनिवारी मध्यरात्री दोघेही झोपेत असताना कोणीतरी त्यांचे तोंड दाबून खून केला। मयत महादेव हे सध्या राहत असलेले घर दुसऱ्या भावाचे होते। त्या भावाला घर विकायचे होते, त्यामुळे त्याने भाऊ महादेव यांना घर खाली करून पर्यायी व्यवस्था करण्याचे बजावले होते। त्यानंतर महादेव यांनी त्याच घराशेजारील स्वतःच्या जागेत बांधकाम सुरू केले होते। बांधकाम पूर्ण होईपर्यंत ते आहे तेथेच राहणार होते। त्या दरम्यान त्यांचा व पत्नीचा कोणीतरी खून केला अशीही माहिती समोर आली आहे। दरम्यान महादेव व त्यांच्या पत्नीचा खून नेमका कोणी केला, त्यामागे नेमके कारण काय, किती जणांचा त्यात सहभाग आहे, या बाबींचा शोध पोलीस घेत आहेत। पोलीस परिसरातील CCTV फुटेज पडताळणी करीत असून तपासासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक विजय कोमणे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घरातील स्थितीची पाहणी केली। मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले। अज्ञात कारणातून त्यांचा खून अज्ञात व्यक्तीने केल्याचा गुन्हा सध्या दाखल असून पोलीस निरीक्षक श्री कोमणे तपास करीत आहेत।